सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोय. अगदी लहान मुलं सुद्धा स्मार्टफोनच्या आहारी गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. परंतु एकंदरीतच या दैनंदिन व्यवहारामुळे याचबरोबर दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला स्मार्टफोन सोबत हेडफोन सुद्धा अतिशय आवश्यक आणि महत्वाची गोष्ट प्रत्येकाला वाटू लागली. पण एकंदरीतच या हेडफोनमुळे होणारे दुष्परिणाम किती घातक आहेत आणि किती हानिकारक आहेत हे पाहूया त्या बातमीच्या माध्यमातून सविस्तर. सध्याच्या स्मार्टफोनच्या या युगामध्ये प्रत्येक तरुणाच्या हातात स्मार्टफोन तर दिसतोच, पण प्रत्येकाच्या कानाला हेडफोनही दिसतोय. त्यामुळे प्रत्येक तरुणांनी सावध होण्याची गरज आहे. कारण हेडफोनचा अतिवापर केल्यानं बहिरे व्हाल आणि प्रत्येकानं हेडफोनपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे, असा सबुरीचा सल्ला देण्यात येतोय. मॉर्निंग वॉक, रात्री झोपताना, प्रवासात, कार्यालयात अनेक जण सातत्याने हेडफोन्स वापरतायत. सातत्याने हेडफोन्स वापर करायची सवय अतिशय घातक असू शकते. कानाचे आजार असलेल्या अनेक रुग्णांची संख्या यामध्ये वाढत चालली आहे, असं मत श्रवणतज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मोठ्या आवाजात ऐकलं तर काय होतं अशी मानसिकता वाढत असल्यानं हेडफोन लावणाऱ्यांची संख्या वाढतीये. हेडफोनचा अवाजवी वापर केल्यानं मोठ्या प्रमाणात बहिरेपणाची समस्या वाढू लागली आहे. जास्त वेळ हेडफोनचा वापर केल्यास कानात हवा जाण्याचा मार्ग राहत नाही. त्यामुळे चिडचिडेपणा, मानसिक आजार, नैराश्य, एकलकोंडेपणा आणि समाधानामध्ये अडथळे सुद्धा होण्याचे आजार वाढत आहेत. त्यामुळे आजच्या तरुणाईनं हेडफोनचा अतिवापर टाळावा, अन्यथा 100% आपण बहिरे व्हाल, असा इशारा श्रवणतज्ज्ञांनी दिलाय.